नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM न्यूज 24। मारली धडक फोडीला खडक शेंदूर लावा मशाला, शेंदूर लावा मशाला, वो शेंदूर लावा देवाला, मशाला वो शेंदूर लावा देवाला, शेंदूर लावा मशाला वो शेंदूर लावा देवाला। मशा डोळ्याला गारळा, वो मशा डोळ्याला गारोळा, डोळ्याला गारोळा, माझ्या डोळ्याला गारोळा, मशा डोळ्याला गारळा, वो मशा डोळ्याला गारोळा। मारली धडक फोडीला खडक शेंदूर लावा मशाला, शेंदूर लावा मशाला, वो शेंदूर लावा देवाला, मशाला वो शेंदूर लावा देवाला, शेंदूर लावा मशाला वो शेंदूर लावा देवाला। मशा पोटाला फेबरा, वो मशा पोटाला फेबरा, पोटाला फेबरा, माझ्या पोटाला फेबरा, मशा पोटाला फेबरा, वो मशा पोटाला फेबरा। मारली धडक फोडीला खडक शेंदूर लावा मशाला, शेंदूर लावा मशाला, वो शेंदूर लावा देवाला, मशाला वो शेंदूर लावा देवाला, शेंदूर लावा मशाला वो शेंदूर लावा देवाला। मशा शक्तीला लांडोरा, वो मशा शक्तीला लांडोरा, माझ्या शक्तीला लांडोरा, मशा शक्तीला लांडोरा, वो मशा शक्तीला लांडोरा। मारली धडक फोडीला खडक शेंदूर लावा मशाला, शेंदूर लावा मशाला, वो शेंदूर लावा देवाला, मशाला वो शेंदूर लावा देवाला, शेंदूर लावा मशाला वो शेंदूर लावा देवाला। आज आम्हा आठवडकरांचं श्रद्धास्थान असलेलं आमच्या गावचं जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री म्हसोबारायाची यात्रा आणि या यात्रेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आपण सर्व पंचक्रोशीतून व विविध गावांतून आलेले पाहुणे रावळे व मित्रपरिवार यांची यात्रा कमिटीच्या वतीने आणि आठवड ग्रामस्थांच्या वतीने मी मनपूर्वक असं स्वागत करतो। तमाशा ही लोककला चालत आलेली आहे। गावाच्या वतीने प्रथमतः गावचे सन्माननीय उपसरपंच शंकर मोरे हे श्रीफळ वाढतील आणि अजून एक श्रीफळ पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्याला सहकार्य करण्यासाठी इथे उपस्थित झालेले सर्वदा दादा हे एक श्रीफळ वाढवतील आणि यानंतर आपल्या नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सन्माननीय अशोक चोभे हे दोन शब्द मनोगत व्यक्त करतील, आपला सूचना करतील आणि त्यानंतर भाजपाचे माजी तालुक्याचे उपाध्यक्ष BS लगड हेही आपल्याला शुभेच्छा देतील आणि आपल्याला सूचना सांगतील। आजच्या या
म्हसोबा महाराजा यात्रेनिमित्त आपण सर्वजण पाहुण्या रावळ्याची इथं जाऊन आज मटणाचा बेत करून या ठिकाणी तमाशाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलात. खरं तर तमाशा 11 वाजेपर्यंत दुसरीकडे बंद होतो, पण सर्वोदय दादा आपले मित्र असल्यामुळं आपल्या गावावर विशेष प्रेम असल्यामुळं त्यांचं म्हणणं आलं 1 वाजेपर्यंत बंद करा. म्हणलं साहेब होणार नाही, 5 वाजता बंद होईल. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, वर्षभर आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्याच्यामुळे आपण हा निर्णय घेतला का सर्वोदय दादाच्या हाताने नारळ वाढायचा आणि या कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थांनी आनंद घ्यावा. आपल्या आठवडगावचे प्रथम नागरिक सरपंच यांनी जी तमाशा कला विषयी जी माहिती दिली, थोडीशी काय असतं, तरुण मित्रमंडळी आज जो 60 तो 70 वर्षाचा वृद्ध आहे तो कला पाहण्यासाठी या ठिकाणी येतो. जीवनाच्या शेवटच्या घटकेमध्ये आपण तमाशा कला पाहावी अशी त्यांना अपेक्षा असते, परंतु आपण तरुण त्यामध्ये थोडासा विक्षेपणा आणून त्या कार्यक्रमाला गालबोट लावतो. असं कसल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. कलाकार हा आपल्या गावाचं नाव घेऊन दुसऱ्या गावामध्ये जातो. मला वाटतं नाथा मास्तर घोडेगावकरांचं एक वर्तमानपत्रामध्ये लेख यायचा, पडद्या पुढची कथा आणि पडद्या मागची व्यथा. ज्यावेळेस आपण वन्स मोर म्हणतो त्यावेळेस ते कलाकार पाठीमाग आपल्या लहान मुलाला पाजत असते, पाचता तिला पुढे यावं लागतं. त्याच्यामुळे वन्स मोर ह्या अशा गोष्टी या ठिकाणी घडू नये. आणि जो आज 70 वयाचा वृद्ध आहे त्याला ही तमाशा कला पाहण्याची या तरुणांनी सर्वांनी संधी द्यावी. महिला मंडळीसाठी विविध बक्षिसांची मान्यता. यात्रा कमिटीमध्ये असणारे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार.
त्यांनी 8 दिवस अतिशय मेहनतीने हा कार्यक्रम उत्कृष्ट कशा पद्धतीने होईल यासाठी खरोखर मेहनत घेतली. काही जण पाहणारे पण होते, पण त्यांनी जत्रा चांगली करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार. आता शेवटची गोष्ट होईल, या ठिकाणी गायकवाड मंडपाला याने सुद्धा 3 दिवस चांगल्या प्रकारची लाइटिंग सगळी सेवा केली, त्याचे सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने आभार. त्याचप्रमाणे फोटोग्राफर ठोंबरे सर यांचे देखील आभार, मणियार यांचे देखील आभार. यानंतर शेवटची गोष्ट होईल 11,000 ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. सर्व आठवड आणि सावरगाव 2,000 रुपयाची गोष्ट आहे. 2,000. आंबेडवाडीचे पैलवान, आष्टीचे पैलवान 3,000 रुपये. 3,000 रुपयाची गोष्ट आहे. 3 गोष्ट चित्तर नाही गेलं. 2,000 रुपये. आष्टीचे पैलवान 3,000 रुपयाची गोष्ट आहे. आंदोलन महादेव दगडू लगड यांचे चिरंजीव सुरेश महादेव लगड यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि आपल्या कष्टाच्या जोरावर जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादन केलं. परंतु यश संपादन करूनही त्यांची गावाविषयीची नाळ आज तागळ्यात तुटली नाही.
आणि म्हणूनच ते दरवर्षी गावाचा यात्रा उत्सव असेल, सप्ताह असेल, तिकडून ऑनलाईन वर्गणी पाठवून देतात. कोणताही कार्यक्रम असेल, दिंडी असेल तरी ऑनलाईन वर्गणी पाठवून देतात. का तर त्यांचं गावाविषयीचं प्रेम अजूनही कमी झालेलं नाही. आणि यावेळेस वर्गणी बरोबरच त्यांनी कालच सुचवलं होतं की मला एक कुस्ती लावायची आहे, कारण मला माझ्या गावामध्ये थोडासा देवाच्या कार्यक्रमासाठी, गावाच्या कार्यक्रमासाठी खर्च करायचा आहे. तर त्यांनी सन्माननीय सुरेश महादेव लगड यांनी ही कुस्ती लावलेली आहे. 6,000 रुपयाची कुस्ती लावलेली आहे. लांडे पैलवान आणि फुले पैलवान, नगरचे पैलवान, नालेगावचे पैलवान, येथे आणि नालेगावचे पैलवान 6,000 कुस्ती, 6,000 रुपये कुस्ती, 6,000 रुपयाची. चला उठा बघू पटापट. वाजव. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. पटकन. व्हेरी गुड. मस्त मस्त. वा, त्यांचं डेकोरेशन एकच नंबर आहे. दोन राऊंड झाले पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या. टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. व्हेरी गुड. टाळ्या वाजत नाही तुमच्या. व्हेरी गुड. यस. साडी नेसवली आहे का काय केलंय? कुठली भाषा नाही बरी आहे का? झाला का ना फायदा पोरांचा? कोणाकोणाचे पैसे गेले? वाजवा पटकन. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. ओके. लवकर लवकर लवकर. ओके. घ्या बकेट तुम्हालाच.
मयत 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 चला पटकन उडी मारायची मयत तळ्यात 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 पटापट उडी मारायचे तळ्यात तळ्यात मयत मयत पटकन 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 इकडे सरका मयत तळ्यात 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 जब वो हस्ती है व्हेरी गुड यस टाळ्या वाजल्या पाहिजे जोरात कोई लड़की है जब वो हंसती है टाळ्या वाजल्या पाहिजे जोरात बघूया कोण जिंकते पटकन पटकन पळा 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 भागो 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 पळा रमे टोपी घेऊन या पळा 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 टोपी टोपी वाजवा वाजवा आहा टाळ्या झाल्या पाहिजे जरा बघूया कोण जिंकते डोक्यात घाला डोक्यात 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 मला आमदार झाल्यासारखं वाटतंय सर यांचा व्हिडिओ घ्या व्हिडिओ घ्या आजीला उचला लवकर दुसरी आजी आणा दुसरी आजी उचला पटकन उचवा उचला उचला आजीला पटकन पटकन पळा लवकर 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 आहा लवकर 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 टाळ्या झाल्या पाहिजे बघूया कोण जिंकतं यांच्यामध्ये होम मिनिस्टर आपल्या आठवडी यात्रेच्या निमित्त जो आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठरला सर्व विजेत्यांचं मी यात्रा कमिटी आठवड ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि मनाला एक मोठा आनंद असा होतो की जे आपण हे बक्षीस ठेवलेलं आहे हे बक्षीस आपण गावाच्या यात्रेमधून ठेवलेलं नाहीये आपल्याला यामध्ये महादेव दाताळ उद्योजक यांनी तसेच देवीदास यशवंत मोरे भगवान आनंदा लगड ऋतिका एंटरप्राइजेस अहमदनगरचे पांडुरंग मोरे संजय श्रीरंग मोरे सुनील जबाजी लगड गेनू उत्तम मोरे सर मोरेश्वर मोरे मी स्वतः अशा आम्ही सर्वांनी मिळून अशा 10-11-12 जणांनी हे बक्षीस ठेवलेलं आहे सर्व बक्षीस विजेत्याचं मी यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो कार्यक्रम आवडला का सगळ्यांना असेच नवनवीन कार्यक्रम आपण यात्रेनिमित्त ठेवतो यानंतर मी आपल्या गावचे सरपंच सुनील लगड सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं मनोगत व्यक्त करावं अतिशय छान कार्यक्रम पाटीलला आम्हाला अपेक्षित जसं होतं तसाच कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला महिला मंडळींनी अतिशय सुंदरपणे प्रतिसाद दिला आणि एन्जॉय केला सर्वांनीच एन्जॉय केला सर्व महिला ज्या विजेत्या महिला आहेत त्या सर्व विजेत्या महिलांचं अभिनंदन आणि ज्यांना बक्षीस मिळालेलं नाही असं कोणी आहे का हां थोडेसे आहेत तर ज्यांना बक्षीस मिळालंही नाही त्यांनाही जो आनंद भेटला ते एक प्रकारचं बक्षीसच आहे तर त्यांचंही अभिनंदन आणि छान अतिशय छान म्हणजे पाटलांनी तर चांगलं हे दिलंच पण तुम्ही महिलांनी पण
परफॉर्मन्स प्रतिसाद अतिशय चांगला दिला. विशेष आभार मी मानू इच्छितो आमचे मित्र हरिभक्त परायण मोरेश्वर मोरे. ते आज इथे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. आमच्या कंपनीत ऑडिट चालू असल्यामुळे आम्ही एकत्र जॉबला आहोत सिरम कंपनीमध्ये. आणि इथे बऱ्यापैकी आमचे आजीनाथ नवले, आमची 10-12 वर्षापासूनची मैत्री आहे. आम्ही तिथे एका सोसायटीत एकत्र राहतो. तो आता लगडताई कुठे गेल्या, हां, आम्ही प्रभाकर पार्कला आम्ही एकत्र राहतो. म्हणजे सगळे बऱ्यापैकी आता फॅमिलियर कौटुंबिक झालेले आहेत. सो सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. आश्लेषा कोरडे, विद्या मोरे, कल्याणी मोरे, शीतल दाता, प्रीती मोरे, कमल लगड, वर्षा श्रीखंडे, लंका लगड, नीता मोरे, आरती लगड, प्राजक्ता मोरे. आदित्य मोरे, मोरेश्वर मोरे यांच्या वतीने आपण स्टेजकडे यावं. चला, जोरदार टाळ्या प्राजक्ताताई मोरे यांना मिळालेलं आहे 11व्या क्रमांकाचं बक्षीस. विजेत्यांसाठी ज्यांचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी बक्षीस द्यायला या ठिकाणी उपस्थित. नानी तेरी मोरनी को यांच्या शुभ हस्ते मिळालेली आहे एक सुंदर अशी पर्स. टाळ्या वाजवा. 5वा क्रमांक छानपैकी शीतल दातार यांना मिळालेलं आहे बक्षीस. आणि यानंतर कल्याणी मोरे यांना हे बक्षीस मिळालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांना मिळालेलं आहे इस्त्री आणि सुंदर अशी साडी. आणि या ताई, तुम्ही खूप सुंदर खेळला होता, थोडक्यात आपण आउट झालात, परंतु तुमच्या शुभ हस्ते हे बक्षीस या ठिकाणी दिले जाते. कुकर आणि पैठणी विद्या मोरे यांना वाजवा टाळ्या. आणि आजच्या होम मिनिस्टर ठरलेल्या ज्या वहिनी आहेत आश्लेषा कोरडे, गेल्या वाटतं घरी, त्या गेल्या नाही घरी, या त्यांना नंदा अशोक लगड यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिले जाते. नंदाताई अशोक लगड यांच्या शुभ हस्ते सुंदर अशी पैठणी आणि मिळतोय घर 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 मिक्सर. एक साइड ने अशी. हा, तुम्ही हात लावा मिक्सरला समोर. हात लावता डब्याला समोर. आणि इंदुबाई लगड यांना मिळणार आहे ही सुंदर अशी बैठणी. आजीबाई होम मिनिस्टर ठरलेले आहे इंदुबाई लगड. मी चाललो हडपसर. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.